श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. तर सुरू करूया आजचा प्रवचन नित्य स्वामी दर्शन दिवस 42वा. स्वामींनी रावजीच्या पूर्वजन्मांना मोठ्या प्रेमाने स्पर्श करीत त्याला ह्या जन्मीच्या भविष्यातल्या रमलखोणा सांगितल्या. विशेषतः पूर्वजन्मातली मुलगी ही त्याची ह्या जन्मी पत्नी आहे आणि तिच्या पोटी 3 श्रेष्ठ मुलगे जन्माला येणार आहेत. त्यातला शेवटचा वामनबोवा हा स्वामींचा चरित्रकार असेल हे ऐकून रावजी खरे तर आनंदाने बेहोश झाला होता. सभोवती जमलेल्या लोकांनी स्वामींचा जेव्हा जय जयकार केला तेव्हा लोकांना एक अपूर्व गोष्ट अनुभवायला मिळाली. ती म्हणजे सर्वांच्या माथ्यावर सूर्य असूनही त्या अपूर्व क्षणी पौर्णिमेचे शीतल चांदणे पसरलेले होते. स्वामी पूर्व अवतारात श्री नृसिंह सरस्वती होते हे जेव्हा लोकांना कळले तेव्हा लोक त्यांना नृसिंह मुनी म्हणू लागले. ह्या प्रसंगानंतर स्वामी भुऱ्याबुवांच्या अलौकिक आणि समाधानी प्रेमाखातर त्यांच्या घरी काही दिवस राहायला गेले. रावजी आणि त्याची पत्नी स्वामींच्या पाठोपाठ गेली. नव्याने दृष्टी प्राप्त झालेला सूरदास स्वामींचा सेवक होऊन त्यांच्या पाठोपाठ गेला. भुऱ्याबुवांची ओसरी आनंद ओरी झाली. लांबून लांबून लोक यायचे आणि स्वामी हे परमेश्वराचे अवतार आहेत हे जाणवल्यामुळे त्यांच्या पाया पडायचे. त्यांची मनपूर्वक पूजा करायचे. आपली दुःखे सांगायचे. स्वामी प्रत्येकाच्या दुःखाला आपल्या ओंजळीत घ्यायचे आणि त्या दुःखाचे सुखात परिवर्तन करून त्या आर्त भक्तांच्या भक्ती ओंजळीत सुखाची शाश्वत फुले टाकायचे. लोक कृतार्थ होऊन स्वामींचा निरोप घ्यायचे. भुऱ्याबुवांच्या फडात स्वामींच्या रूपात श्री दत्तात्रेय वास्तव्याला आले आहेत ही चंदनगंधी बातमी खूप दूरपर्यंत पसरली होती. त्यामुळे काय झाले तर लोकांचा भक्तिपूर थांबेच ना. स्वामींच्या लक्षात आले की आपण आता येथून निघावे आणि एका मध्यरात्री स्वामी अचानक अंतर्धान पावले. सकाळी भुऱ्याबुवांच्या लक्षात आले की स्वामींनी हे स्थान सोडले कारण त्यांनी आपल्या पादुका तेथे ठेवल्या होत्या. भुऱ्याबुवांच्या डोळ्यात स्वामी स्मरणाचे अश्रू उभे राहिले. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला हवी की भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेत स्वामींनी वास्तव्य केले. द्वापार युगातल्या श्रीकृष्ण अस्तित्वाला कलियुगात दत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी चैतन्याचा स्पर्श केला. अजपादुकांची स्थापना केली आणि मगच द्वारका सोडली. म्हणून स्वामींना द्वारकेत श्रीकृष्ण दत्तात्रेय नृसिंह मुनी म्हणतात. अनसूयानंदन श्री दत्तात्रेयांचे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ हे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात द्वारकेत प्रकट झाले कारण समर्थांना श्रीकृष्ण लीलांना स्वामी लीलांमध्ये परावर्तित करायचे होते. जन्मांध सूरदास हा वास्तविक कृष्ण भक्त होता. त्याला स्वामींनी दिव्य दृष्टी दिली आणि एकमुखी दत्ताचे दर्शन दिले. त्यावेळी सूरदासाच्या कानात कृष्ण बासरीचे दिव्य सूर उमलत होते. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सहवासात राहणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामी सतत आशीर्वाद देत असतात हे सूत्र त्या पाठीमागे दडलेले आहे हे तुम्ही लक्षात घ्या. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 42वा संपूर्णम.